जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। त्यांच्याकडे स्मार्ट लावलंय, त्यांना बिल आलं 840 रुपये। एक माहिती ना, मंत्र्याच्या घरी बिल 840 रुपये। यांचं म्हणणं आहे की स्मार्ट मीटर पक्ष बहुजन त्याला लावलेला आहे का कळत नाही। यांचं आता यांचं पहिलं किती येत होतं, आता किती येत आहे? आता शहरामध्ये बिल त्यांचं 840 वापरत आणि जून महिन्याचं कंप्लेंट निवारणासाठी काय? नाही 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 आता त्यांनी जो मुद्दा मांडला, साहेबांनी अजून मला क्लिअरिफिकेशन नाही केलं की लोकांना पहिले जे बिल येत होतं, नाही तर मीटर रिडिंग मध्ये फॉल्ट असेल फॉर एक्झाम्पल, मग एकदम असं काय आलं की एकदम 2000 तर 15000 आणि काही लोकांना वापरच नाही असं दिसून 847 फक्त आले। नाही मंत्री वगैरे नाही, तसा विषय कधीच नसतो। कोणीही डायरेक्ट लाईन गेली बघा, असं कधीच नसतं। सामान्य नागरिक असू दे, किती मोठा माणूस असू दे, मीटर जे आहे ते मीटरच आहे आणि ते ज्या स्पीडनं पडणार त्या स्पीडनं पडणार। त्याला भीती वाटत नाही ना बोर्डीकर मॅडमची किंवा बोर्डीकर साहेबांची स्लो होईल, असं काही होत नसतं। फक्त आता ते तुम्हाला काय जास्त आहे ह्याचा इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचं वेगवेगळं कारण असू शकते। हा प्रश्न आहे, तो विषय आता तो आहे त्यांचं स्पष्टीकरण मला करून दे पाहिजे। आता तुम्ही जे म्हटलं ना की फास्ट आहे, सर शासकीय ऑर्गनायझेशन कुणाच्याही घरी असं फास्ट मीटर लावू शकत नाही। सांगतो त्यांचं क्लिअरेशन असं आहे, म्हणजे जे महाराष्ट्रातल्या लोकांना अडचणीत वाटतं, दोन प्रश्न आहेत। आम्ही पैसे शेतकऱ्यांकडे नसतात, गरिबांकडे नसतात, ही थकबाकी मान्य आहे। आता समजा उद्या पाऊसच पडला नाही, गरीब शेतकऱ्याकडे उत्पन्न आल्याशिवाय तो भरू शकत नाही। तुमचं यामध्ये रिडिंग झालं आणि ते ठराविक मोबाईल सारखं आहे, ते लगेच डाऊन झालं तर तो अडचणीत येऊ शकतो। हा एक प्रकार आहे। त्याला गरिबांच्या बाबतीमध्ये तुम्ही वेगळा कायदा करणार का, त्याला मी विचारलं। आणि दुसरं गोष्ट, रिडिंगमध्ये लोकांचं आजही म्हणणं आहे की तुमच्या रिडिंगमधून आत्ताच्या मीटरमधून आम्हाला बिल अव्वाच्या सव्वा येते। हा जो विरोधाभास आहे तो तुम्ही अजून क्लिअरिफिकेशन करायला कमी पडलेला आहे, म्हणजे कमी येतोय काही लोकांना, काही जास्त आहे। नाही, बिल हे वापरानुसार येतं, ॲक्च्युली कमी जास्त असं नाही म्हणताना, परंतु आणखी आपण त्याची जनजागृती जास्त करू की जेणेकरून लोकांच्या मॅडमच्या घरी एकटेच राहतात, ते एकटेच राहते आणि पूर्ण म्हणजे मी मेन मुद्दा असा आहे, जवळपास 80,000 लोकांनी केलं आणि सगळ्यांच्या ह्याच्यात होतं की आम्हाला स्मार्ट मीटरची बिल अक्षरशः घर बंद असताना पण दिली 10,000। ऐका त्याची संमती पण नाही घेतली याच्यामध्ये। नाही संमती तो विषय ऑफिसचा त्यांनी मला ते काय नाव त्यांचं माझ्याकडे, त्याने मला मेसेज टाकला की आमच्याकडे कंप्लेंट करायला लागले। सगळ्या लोकांची तक्रारी सांगतो प्रत्येक मीटरमध्ये सीन आहे आणि त्याचं रिडिंग जे आहे हे माणसाचं इंटरफिरन्स आहे, ह्युमन इंटरफिरन्स असतं, ते रिडिंग डायरेक्टली येतं आणि त्याचं बिल बरोबर आहे। त्याच्यामुळे त्या केसमध्ये तुमचं जे आहे हे मीटर लॉक, याच्यात लॉक हा विषयच नाही, त्याचं प्रमाण ज्याला 0.01% वगैरे प्रमाण आहे स्मार्ट मीटर विदाऊट रिडिंग। ते तुम्ही जसं म्हटलं तर मला लॉकचं 15,000 बिल आलं, कारण की स्मार्ट मीटरला हा विषयच नाही आहे की लॉक आहे,
कारण की त्याच्यामध्ये सिम आहे आणि त्याचं डायरेक्ट रिडिंग हे येतं. ओके, आता 15,000 का आला हा प्रत्येकाचा वेगवेगळा विषय असू शकतो. त्याला तुम्ही जर मला बिल दाखवलं तर त्याचं आपण अनालाइज करू की हे 15,000 कसं आलं, कारण की तसं सांगणं शक्य नाही कोणाला कसं आलं किती आलं. पण तुम्ही जर मला ते बिल दाखवलं तर मी 100% तुम्हाला तुमचं समाधान करू शकेल की ते बिल कसं आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे. आणि ज्या केसेसमध्ये लॉक येतं ना त्याचं रिडिंग जर झालं पुढच्या, म्हणजे ज्या केसेसमध्ये स्मार्ट मीटर नाही त्या केसेसमध्ये साधं मीटर आहे, त्याचं दुसऱ्या वेळेला जेव्हा रिडिंग होतं तर ॲटोमॅटिकली कम्प्युटर त्याला क्रेडिट देतं. म्हणजे पुढच्या वेळेला ॲटोमॅटिकली ते बिल 2 महिन्याचं खाली लिहून येतं. समजा तुमचं जर 4 महिने बंद असेल आणि 5व्या महिन्यामध्ये रिडिंग झालं असेल तर जेव्हा तुमचं बिल येतं त्या बिलामध्ये खाली लिहून येतं बिल फॉर 5 months आणि ते 5 महिन्यामध्ये विभागणी होऊन येतं. सर मी मे महिन्यामध्ये 25 दिवस घरी होते. ओके, बरोबर आहे. त्याच्या आधीचं मला जे बिल आलं ते 17,900 आलं. म्हणजे मी ते भरलं, मी बाहेर असताना ऑटोमॅटिक मीटर कट झालं कारण मी घरी नव्हते. स्मार्ट मीटर होतं ते. स्मार्ट मीटर लावलं आणि मी एकटी असते, सिंगल, बिलकुल एकटी असते. ओके. म्हणजे जिथं असेल तिथं एसी किंवा जे काय असेल ते. ओके. आणि मला आधी येणारं बिल आणि आता माझं बिल नंतर मला 11 बिल आलं 25 दिवस माझं घर लॉक असताना. ओके, तर ते कुठून आलं असेल? ते आपण चेक करू ना. त्याला मी आता मी त्यांनी दिलं काल आपण माझ्या तेवढं चेक करा. एक महिना मी चेक करा. कंप्लेंट केल्यानंतर काल माझा त्यांनी मी आणून लावलेलं आहे. आता बघू ऐका ना, काय. ते- तरी माझे 25 युनिट कसे काय फिरतात ते काय बघून जे काल अक्षरशः एसीबीसी सगळं बंद करून पाहिलं. एका लाईटचं बिल मला 25 युनिट रोज. नाही, मग त्याच्यामध्ये जर का आपली आर्थिक चुकीची आर्थिक खराब असतं वाढीमध्ये जर प्रॉब्लेम असेल असतं नसतं मॅडम ते आता क्लिअर होईल. तर करा, आता लावलं म्हणता ना काल आता माझं म्हणणं त्याच्यावर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकरी आणि कुटुंबातल्या लोकांचे प्रश्न हातामध्ये घेऊन आम्ही आंदोलन सुरू केलं आहे. मागच्या वेळेला शेतकऱ्यांच्या संदर्भातलं आंदोलन झालं, कर्जमाफीच्या बाबतीमधलं आंदोलन झालं. आता महाराष्ट्रामध्ये जो काही स्मार्ट मीटरच्या बाबतीमधली नाराजगी आहे मग ती ग्राहकामध्ये आहे, शेतकऱ्यामध्ये आहे आणि त्या पद्धतीने त्या असलेल्या आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भरमसाठ बिल येणं आणि त्या भरमसाठ बिलाच्या बरोबरच शेतकऱ्यांच्या असलेल्या या प्रीपेड मीटरमुळे भविष्य काळामध्ये बिल भरलं नाही की लगेच लाईट कट होऊ शकते. असे अनेक प्रश्न आहेत. या बाबतीमधली शंका दूर झाल्याशिवाय लोकांचं आपण त्याच्या प्रकारे प्रशिक्षण घेतल्याशिवाय कुठं इम्प्लिमेंट करू नये अशा प्रकारचं निवेदन द्यायला आम्ही आलेलो आहे. आम्ही सांगितलेलं आहे 8-10 दिवसामध्ये आम्ही दिलेल्या निवेदनामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे सगळे नेते मंडळी सगळे तिथे येतील. त्यांनी त्याचा खुलासा करावा आणि तो खुलासा करताना समाधान होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी करू नये आणि त्याची जर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आंदोलन. ग्रामीण भागामध्ये अजून सुद्धा लोड शेडिंग किंवा शेतकऱ्यांना जे विजेचे त्या साधनावर काय सांगा. आता लोड शेडिंगच्या बाबतीमध्ये राज्य म्हणालं की आम्ही स्वतः स्वयंस्फूर्त झालेलो आहोत. सौर ऊर्जाचे फार मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला गेला परंतु आजही लोडी शेडिंग होत आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. सौर ऊर्जामधून शिल्लक राहिलेलं वीज कुठं गेली, मग ती का वापरली जात नाही, ती कुठे कमी पडते का काय. मग सरकार नुसतं घोषणा करत आहे म्हणून लोड शेडिंग हे जनतेला ज्या पद्धतीने असावं त्यामध्ये त्यांनी सवलत द्यावी त्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी आहे. मग आता हे आंदोलन किंवा हे पूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादीच्या 100% या आंदोलन महाराष्ट्रामध्ये होणार. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पहिली निवेदन दिले जातील आणि त्याच्याबद्दल ग्राहक मंच म्हणून त्यांनी एक बैठक घेऊन त्याप्रमाणे मार्ग काढावा अन्यथा आंदोलन तीव्र केलं जाईल. सर, तामिळनाडू सरकारने स्मार्ट मीटरवर बंदी घातली, महाराष्ट्रामध्ये का घालत नाही? गोव्याने केली आहे, तामिळनाडूने केली आहे. आणि असं आहे की महामंडळ आहे महाराष्ट्राचं सरकारच्या नियंत्रणाखाली असलं. केंद्र सरकार कधीपासून जी आर काढायला लागले. केंद्र सरकार आदेश काढतोय 22-23ला की सगळ्या देशामध्ये स्मार्ट मीटर लावा. हे खाजगीकरणाचा डाव आहे. अनेक कंपन्या ज्या स्वतंत्रपणे काम करत होत्या त्या कंपन्या खाजगीकरण करायचं आणि लोकांना अशा पद्धतीने खाजगीकरणात ढकलायचं आणि काही उद्योगपतींना पाठीशी घालायचा असा हा डाव आहे. आमचं म्हणणं आहे बळीराजा असेल ग्राहक असेल त्याचं संरक्षण करण्यासाठी सरकारने पावलं उचलावी. कुठल्याही प्रकारचं खाजगीकरण करून उद्योगपतीला करण्याच्या संदर्भातलं पावलं उचलली तर आम्ही विरोध करणार आहोत. ठीक आहे. महाराष्ट्र जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून.